नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. आशिया कप मध्ये रंगणार भारत पाक महामुकाबला. दुबईमध्ये रंगणार भारत पाक सामन्याचा थरार. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा आरोप. बाळासाहेब असते तर भारत पाकिस्तानची मॅच झाली नसती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. भाजपच्या देवाभाऊ जाहिरातीला शरद पवार गटाकडून देवाभाऊ तूच सांग जाहिरातीनं उत्तर. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं योग्य निर्णय घेतले नाहीत. माजी कृषी मंत्री शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या. शिवम, शिवराज, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकरला गुजरातमधून अटक. पुणे विद्यापीठ चौकातील ग्रेड सेपरेटर उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रॅम्पच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी. वाहतूक कोंडी सुटण्यासाठी होणार मदत. अजित पवारांची भाषा ही राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही. खासदार संजय राऊत यांची अजित पवारांवर टीका. सरकारनं नेमलेल्या उपसमितीवर छगन भुजबळांचा विश्वास नाही का? आमदार सदाभाऊ खोत यांचा भुजबळांना सवाल. पीएमपीएलला 5 विक्रीतून विक्रमी उत्पन्न. 8 ते 9 दिवसांमध्ये 1 कोटीहून अधिक उत्पन्न. पीएमपीएलने 41 ठिकाणी 5 विक्री केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांना पास काढणे सुलभ. भारत पाक सामन्यावरून टीम इंडियाच्या टेस्टिंग रूम मध्येही बहिष्काराचे वारे. एका इंग्रजी दैनिकाचं वृत्त. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेला खेळाडू प्रशिक्षकाची गैरहजेरी. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही भारत पाक सामना खेळणार आहोत. सहाय्यक प्रशिक्षक यांची प्रतिक्रिया. भारतीय हवाई दलाकडून 114 राफेल विमान खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर. संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी मंडळ यावर चर्चा करणार. प्रस्ताव मान्य झाल्यास मोठा संरक्षण व्यवहार ठरणार. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.